श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। बीबीएम न्यूज नेटवर्क अँकर पायल। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा महिला शक्तीचा स्फोट, अर्चनाताई शेंडगे यांचा भव्य प्रवेश, सागर पाटील महिला कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। नमस्कार, मी पायल, बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज जत शहराच्या राजकारणात एक मोठी आणि धडाकेबाज घडामोड घडली आहे। उद्धव ठाकरे गटातून स्वखात शक्ती दाखवून प्रभाग क्रमांक 10 मधील लोकप्रिय महिला नेत्या अर्चनाताई शेंडगे यांनी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्यासोबत महिलांची आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसली। या प्रवेशावेळी अनेक महिला कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपचे प्रख्यात नेते सागर पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात, घोषणा आणि जय जयकारात अर्चनाताईंनी प्रवेश करून आपल्या उमेदवारीला एक वेगळीच गती दिली आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता निवडणूक आणखी रंगतदार, आणखी चुरशीची होणार आहे, याचे हे स्पष्ट संकेत आहेत। नागरिकांमध्येही अर्चनाताईंविषयी सकारात्मकता चर्चा सुरू झालेली दिसतेय। भाजपकडून प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता अर्चनाताई शेंडगे या अधिकृत उमेदवार आणि या प्रवेशामुळे भाजपचा महिला शक्तीचा नारा अधिक बळकट झालेला आहे। जतच्या निवडणुकीतील प्रत्येक राजकीय हालचाल आम्ही अशीच थेट, जलद आणि अचूकपणे तुम्हापर्यंत पोहोचवत राहणार। मी पायल, बीबीएम न्यूज नेटवर्क। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। आज आपले जत तालुक्याचे भाजपचे विकासपत्र ज्याला संबोधलं जाते ते म्हणजे विद्यमान आमदार साहेब नितीन पडकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे जतचे नेते अशोक बनिवार साहेब असतील, डॉक्टर आर्य साहेब असतील, चंद्रशेखर गोपी साहेब असतील, अण्णा बिसे असतील, राजू यादव असतील, अशा सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्चना शेंडगे पाटील यांचा अर्ज आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, आमचे कार्यकर्ते म्हटलं तर ज्ञानेश्वर असतील, महेश कोडक असतील, गोपाल सर असतील, काटे सर असतील, तसेच रोहित पासिंगे असतील, विठ्ठल मासा, सलीम शेख, आमचे मुकुंद बंडकर साहेब, तसेच राजू सर, अभिजित शेंडगे, तसेच चंदुराव चाचा, ही सर्व मिळून, तसेच महिला साबळे मॅडम असतील, त्यांच्या इतर महिला अशी सगळी मिळून आम्ही उत्साहात आज अर्ज भरलेला आहे आणि आमचा अर्ज दाखल केला। आता मला फक्त 10 नंबर वार्डातील सर्व मतदारांनी एक कळकळीची विनंती आहे की आम्ही वार्डातला जो काही विकास इथं मागं 10 वर्ष कुणीच काय केलं नाही, ते वार्ड नंबर 10 मध्ये सर्व माता भगिनींना आणि बंधूंनी डोळ्यानं बघितलेलं आहे। तर तसं न होता आम्ही तुम्हाला वचन देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये 10 नंबर वार्डाचा पूर्ण कायापालट करू आणि जर कायापालट नाही झाला तर आम्हाला तुम्ही जाब विचारू शकता। फक्त विकासासाठी पूर्ण वेळ 24 तास 365 दिवस आम्ही सगळे उपस्थित राहू, हजर राहू आणि हजरजबाबीने आम्ही वार्डाच्या विकासासाठी प्रयत्न करू, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।